नमस्कार मंडळी. 2025 वर्ष आता संपत आले आणि लवकरच 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. कॅलेंडर आपण सगळेजण आता नवीन आणणार आहोत. 2026 या नवीन वर्षाचं कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचं आहे. घरामध्ये कॅलेंडर लावणं हा जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं ते कॅलेंडर योग्य दिशेला लावलं गेलं पाहिजे. जर तुम्ही अयोग्य किंवा चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळं घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणामी घरामध्ये संकट अडचणी यायला लागतात. म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी देवाकडे प्रार्थना करत असताना त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेला लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे आयुष्यावर काय परिणाम होतात, यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात. म्हणजे आपलं घर असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, ऑफिस असेल किंवा अशी बरीच ठिकाणं की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्रानुसार ठरवतात. कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचं असेल तर असं म्हटलं जातं, प्रत्येक वस्तूची एक जागा असावी. त्या जागेवर ती वस्तू आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून ती शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचं काय महत्त्व आहे किंवा ती कुठे लावली पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावली तर आपल्या घरामध्ये प्रगती होते. वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाची नवीन दिनदर्शिका, ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, तर ते लावलं गेलं पाहिजे. जेव्हा नवीन वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी आपण ते लावलं पाहिजे. भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी, तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो, पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावलं गेलं पाहिजे, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात, शुभ संधी आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते काळाचे संकेतक म्हणून या दिनदर्शिकेमध्ये दिलेले असतात. बघा, वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत. यानुसार आपण जर कॅलेंडर लावलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर मात्र जर त्याची दिशा तुम्ही बदलली, व्यवस्थित ठिकाणी लावलं, तर 100% तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार आहेत. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो. वास्तुशास्त्राचा एक भाग आहे. घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे, कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं शुभ मानलं गेलेलं जातं. आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर अवलंबून असते. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावलं पाहिजे. बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर ते अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळं आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवनवीन कामांमध्ये किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असतं तर त्याच्या नवीन संधी प्राप्त होत असतात. पूर्व दिशा तर अगदी म्हणजे आपले सूर्यदेव जिथून उगवतात ती दिशा आहे. अतिशय शुभ अशी दिशा आहे. तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर कॅलेंडर घेताना पहिल्या पानावर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल तर अशा पद्धतीचे कॅलेंडर तुम्ही घेतलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा जे तुमचे काही काम करता त्यामध्ये नफा वाढवण्याची शक्यता असते. त्यामुळे येत्या वर्षी म्हणजेच लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल, डिसेंबर महिना चालू आहे, तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचं चित्र असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर नक्की घ्या. किंवा ज्या कॅलेंडरवर तुम्हाला सुरुवातीला देवी देवतांचे चित्र दिसेल, ज्यांना बघून तुमचं मन अतिशय प्रसन्न होईल, एकतर सूर्याची प्रतिमा किंवा देवी देवतांचे चित्र ज्या कॅलेंडरवर असेल अशा पद्धतीचं कॅलेंडर तुम्हाला यंदाच्या वर्षी खरेदी करायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या मनात लगेच शंका तयार होईल की पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचं की पश्चिम भिंतीला लावायचं, तर ते पान पूर्व दिशेला दिसेल. तर बघा, तुम्हाला जे कॅलेंडर लावायचं आहे ते जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला कॅलेंडरचं तोंड होईल. पण काही कारणास्तव तुम्हाला जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावायला जमलं नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, तर ज्योतिषशास्त्र आपल्याला काय सांगतं, पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्तोत्र असल्याचं मानलं जातं. सकारात्मक ऊर्जा मिळत असते. भलेही ती सूर्य मावळण्याची दिशा असली
तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी त्या आपल्याला पश्चिम दिशेकडून मिळत असतात. त्यामुळं दिनदर्शिका तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा लावू शकता. म्हणजे पूर्व दिशेला जर तुम्ही हे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका लावली तर त्या कॅलेंडरचं जे काही तोंड आहे ते पश्चिम दिशेला जाईल आणि या पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. जर तुम्ही तुमचे कॅलेंडर पूर्व भिंतीला लावले ज्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी कॅलेंडर लावणार असाल ना तर ते पूर्व भिंतीला लावा, जेणेकरून या कॅलेंडरचं तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला तुमचा फायदासुद्धा होईल. त्याचबरोबर घरात वातावरण चांगलं राहावं, घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांशी एकोपानं राहावं, गुण्यागोविंदानं नांदावं यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून बघा. तसंच पैसा जो आहे तो टिकून राहतो, विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजार पण येत नाही आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते. आता आपण दक्षिण दिशेबद्दल बोलूया. तर तुम्हाला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण भिंतीला लावता येणार नाही. भलेही आपण कॅलेंडर दक्षिण दिशेला भिंतीला लावलं आणि त्याचं मुख जे आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला असं करायचं नाही आहे. दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावलं तर आपल्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात. घरातील मुख्य व्यक्ती जिच्यामुळे सर्व घर जे आहे ते व्यवस्थित चालतं किंवा ज्याच्या पैशामुळे आपलं घर चालतं, घरात जे काही खर्च असतात ते भागतात, तर अशा व्यक्तीला सुद्धा आजारपण येऊ शकतं. त्यामुळं दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावण्याची चूक करू नका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळं नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. अपमृत्यू येतो, आजारपण, अघटित घटना घडतात. तसंच कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी पाहतो, त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नये. त्यावेळी आपलं तोंडसुद्धा दक्षिणेला होतं, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे. तर तुम्हाला कॅलेंडर लावायचंच असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा लावू शकता. भलेही त्या कॅलेंडरचं तोंड दक्षिण दिशेला झालं तरी सुद्धा चालेल, तरी पण उत्तर भिंतीला तुम्हाला कॅलेंडर लावायला काहीही अडचण येणार नाही. हिरवा रंग, धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर उत्तर भिंतीवर तुम्ही लावलं ना तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर हे उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्की करून बघा. तसंच बघा, जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल, जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊ नये किंवा उद्योगधंदा तुमचा जो काही बिझनेस आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे नियम मी सांगते ना ते तुमचं शॉप असेल, दुकान असेल, काही बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल तर तिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर नोकरी संबंधित, शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाहीत. अडचणी, दुःख या कमी होतात. जर आपल्याला एखाद्या वेळेस उपदिशेचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये जी शुभ आणि उपदिशा कोणती आहे तर त्यामध्ये ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे. उत्तर आणि पूर्व यातून जी दिशा येते ती असते ईशान्य दिशा. यानंतरचा दुसरा नियम म्हणजे तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे. आता तुम्हाला मी दिशांचं ज्ञान तर दिलं, पण याचा अर्थ असा नाही की पूर्व दिशा योग्य आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही लगेच तुमचा दरवाजा किंवा दरवाजा मागे कॅलेंडर लावलं तर ते अजिबात योग्य नाही आहे. तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचं आहे. एखाद्या व्यक्तीला वाटेल की खिडकीवर वगैरे कॅलेंडर टांगलं तर हे सुद्धा करणं चुकीचं ठरतं. तुम्हाला भिंतीवरच ते लावायचं आहे, ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही आहे. मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवू नका. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता, नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधीकधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो. म्हणून मुख्य दरवाजाच्या डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाही. त्याचबरोबर आठवणीने जसा महिना बदलेल तर लगेच तुम्हाला या महिन्याचं पानसुद्धा बदलायचं आहे. त्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य होते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्हाला लगेच ती काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे. जेव्हा तुम्ही नवीन दिनदर्शिका त्या भिंतीवर लावायला जाता तेव्हा जुनी लगेच काढून घ्या. ती दिनदर्शिका तुम्ही नंतर कशासाठी सुद्धा वापरू शकता, पण जुनं कॅलेंडर कधीही जाळायचं नाही. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा
कवर म्हणून या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो. ज्या दिनदर्शिकेवर मांसाहारी प्राण्यांचे चित्र असेल किंवा हिंसक चित्र असेल किंवा काही चित्र अशी असतात जी आपल्या डोळ्यांना सुद्धा बघायला नीट वाटत नाहीत, तर अशी चित्र असलेली किंवा अशी प्रतिमा असलेली दिनदर्शिका आपल्याला अजिबात खरेदी करायची नाही आहे. आणि खरेदी करायचे काय, तर आपल्या घरामध्ये ती लावायची सुद्धा नाही. परिणामी आपल्या घरामध्ये ती उदासीनता निर्माण करण्याचं काम करतात. देवी देवतांचे वगैरे फोटो असतील तर ठीक आहे, पण बघा काहीतरी भांडण बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र, म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्हिटी दाखवते. त्याच्यावर रडके, उदास, काहीतरी नाराज असलेले असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका. कारण आजकाल बरेचसेच असे वेगवेगळे आपण बघत असतो. काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचं ठेवा, काहीतरी नेचरचं असेल, सूर्य उगवतोय, समुद्रकिनारा आहे, छान निसर्गाचं तुम्ही ठेवू शकता. पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही ठेवू नका. धबधबा, वाहती नदी हे पण शुभ मानलं जातं. कोणी कोणी बघा आपले लग्नाचे फोटो वगैरे सुद्धा कॅलेंडरवर करून घेतात, तर ते सुद्धा चालेल. पण असं काहीतरी निगेटिव्हिटी दाखवणारं कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही लावू नका. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर कॅलेंडरचा पांढरा, हिरवा, लाल असावा. यानंतर बघा सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार हे काही नियम आहेत, काही निगेटिव्हिटी दाखवणारे. जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष देखील जात असतं. म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसाच विचार करतं. म्हणून हे त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणामुळे फाटलं, घरामध्ये लहान मुलं असतात तर कुठे अडकून फाटलं वगैरे, तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका, त्यामुळे सुद्धा घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवाह व्हायला लागतो. म्हणून आता नवीन वर्ष येतंय, हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत हे मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडरच्या बाबतीत या महत्त्वाच्या नियमांची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही तुमच्या चूक तुमच्याकडून होत असेल तर नक्की तुम्ही यावर्षी त्यामध्ये बदल कराल की जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल. तर ही कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पाटील्स कॉर्नर्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.